धर्मवीर 3 सिनेमाची स्क्रिप्ट मी लिहिणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केले। धर्मवीरची स्क्रिप्ट मी लिहीन तेव्हा अनेकांचं पितळ उघडं पडेल। फडणवीसांचं नाव न घेता ठाकरे आणि पवारांना इशारा पाहायला मिळाला। तर फडणवीसांनी औरंगजेबावर सिनेमा बनवावा, संजय राऊतांनी या शब्दामध्ये टोला लगावला। दरम्यान विधानसभेतील पराभवानंतर फडणवीसांनी स्क्रिप्ट लिहित बसावी, अंबादास दानवेंनी टीका केली। जो धर्मवीर 3 येईल त्याची पटकथा मिली। फडणवीस जे काढतायत काय धर्मवीर 3, त्यांना काय धर्मवीर माहिती, त्यांना काय धर्मवीर माहिती। त्यांनी औरंगजेबावर सिनेमा काढला पाहिजे। महाराष्ट्र लुटाला जे नवीन औरंगजेब आणि अफजल खान येत आहेत दिल्ली आणि गुजरातमधून, त्यांनी त्यांच्यावरती सिनेमा काढला तर नक्कीच त्यांची चर्चा होईल। आता भले धर्मवीर तुम्हाला आवडतात, नाही तर या धर्मवीराविरुद्ध तुम्ही काय काय केलं ठाणेकरांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे, आणि आताही तुम्ही काय काय काड्या करता हे सगळ्यांना माहिती आहे। तुम्ही लिहिणार याचा अर्थ तुम्हाला आता सुट्टी मिळणार आहे, सत्तेतून स्पष्ट होतंय। तुम्ही लवकर लिहा, कारण महाराष्ट्राची जनता तुम्हाला सत्तेतून मुक्त करणार आहे। बातमी आपण पाहतोय, ठाकरे आणि पवारांना फडणवीसांनी अप्रत्यक्ष इशारा दिलाय। तर काल धर्मवीर 2 सिनेमाच्या प्रीमियर वेळी बोलत असताना देवेंद्र फडणवीसांनी हा अप्रत्यक्ष इशारा दिला। प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले, त्यांच्याशी बातचीत करूया। श्रेयस, खरं तर या निमित्तानं पुन्हा एकदा चर्चा ही समोर येते की राजकारणामध्ये, मेनस्ट्रीम राजकारणामध्ये आता चित्रपट, नाटक, चित्रपटांची नावं या सगळ्याला पुन्हा एकदा अधिकचं महत्त्व प्राप्त झालंय असं म्हणायचं? अर्थातच आपल्याला म्हणावं लागेल विक्रांत, कारण आपण बघू शकतो की आता अनेक सिनेमा हे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर येताना दिसत आहेत। मग नाटकं असतील, मग सिनेमा असेल, धर्मवीर असेल, 1 नंबर सिनेमा असेल, जर पोर्ट्रे जरी कुठली गोष्ट केली नसेल, पॉलिटिकल गोष्टी जरी सांगितली नसेल, तरी त्याचा जो साऊंड आहे सिनेमाचा तो तेच सांगतो आपल्याला। आता आपण बघितलं गेलं तर देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या प्रीमियर सोहळ्यामध्ये असं म्हटलंय की आता धर्मवीर 3 ची स्क्रिप्ट ते लिहिणार आहेत। पण एकंदर पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे यांच्या एका सभेच्या वेळी सुद्धा खूप दिवसापूर्वी डोंग ज्याच्या सभा झालेली, त्याच्यात पण देवेंद्र फडणवीसने हेच वक्तव्य केलेलं। त्यामुळे कुठे ना कुठे आता राजकीय वर्तुळात पण राजकीय नेते पण अशा गोष्टींचा फायदा उचलतात का, हे चित्र उभं राहत आहे का, त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पण एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की धर्मवीर सिनेमात साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट ही टॅगलाईन पहिल्या दिवसापासून अधोरेखित केली गेलेली आहे। मुक्काम पोस्ट ठाणे जो पहिला भाग होता आणि आता जो भाग आहे त्याच्यात साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट, आता हिंदुत्वाची गोष्टच सांगण्याचा प्रयत्न त्या टीमने केलाय का, आता तो सिनेमा पाहिल्यानंतर कळेल। कारण आता सिनेमा प्रदर्शित होतो, आज संपूर्ण ठाण्यात अनेक स्क्रीन्स या सिनेमाने घेतले गेले, महाराष्ट्रभरात स्क्रीन्स घेतले गेलेत। त्यामुळे आता किती लोक गर्दी करतात आणि किती लोक त्याच्यातून खऱ्या अर्थानं पोर्ट्रे करून साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचते का, आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं विक्रांत। अगदी खरं आहे श्रेयस, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।